सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 4 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राहुल आता पहाटे पहाटे मुंबईला गेला आणि सपनानं ठरवलं की तो इकडे यायच्या आतच रोहितसोबत जे काही असेल ते क्लिअर करून टाकायचं. पण तो तिच्याशी बोलतही नव्हता आणि तिच्यासमोर जास्त थांबतही नव्हता. मग सगळ्यांचा नाश्ता झाला आणि तो त्याची प्लेट उचलणार इतक्यात सपना त्याला अडवत म्हणाले, रोहित भाऊजी, अहो असं काय करता? घरामध्ये इतके नोकर असताना तुम्ही तुमची प्लेट स्वतः का धुवाल? आई तुम्ही तरी सांगा ना भाऊजींना. आणि जानकी म्हणाली, सपना अगं त्याला सांगून काही फायदा नसतो, तो त्याच्या मनाचंच करतो. आणि रोहित, तुझ्या रूममध्ये मुलींच्या फोटोंचं पॅकेट होतं, तू बघितलंस का? आणि एखादी तरी मुलगी आवडली की नाही तुला? आणि रोहित काही बोलणार त्याआधीच सपना म्हणाली, पण आई त्यांना लग्न नाही करायचं तर राहू दे ना, कशाला त्यांना फोर्स करायचं? नाही म्हणजे मनाविरुद्ध लग्न झालं तर मग संसार व्यवस्थित होत नाही ना, असं म्हणायचं होतं मला. आणि आता रोहितनं ते ऐकलं आणि त्याला कळलं की हिला माझं लग्न होऊन द्यायचं नाही, कारण सपनाला रोहितच हवा होता आणि त्याच्या लग्नानंतर ते इम्पॉसिबल होतं. आणि रोहित आईला म्हणाला, आई आत्तापर्यंतच्या मुलींच्या फोटोंचं काय झालं? तेच झालं त्या सगळ्या फोटोंसोबत. आणि जानकीनं आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, अरे म्हणजे तू सगळेच्या सगळे कचरा कुंडीत टाकले की काय फोटो? आणि रोहित हसून म्हणाला, फक्त कचरा कुंडीत टाकले, नशीब समज मी ते पेटवून नाही दिले. आणि प्लीज पुन्हा असं काही करू नका आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. आणि वहिनी, राहिला प्रश्न माझ्या प्लेटचा. तर आता आईनं काय सांगितलं कळलं ना? मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही, त्यामुळे तुमचं ऐकणं तर खूप लांबची गोष्ट. आणि मान्य आहे की तुम्ही माझी मोठी वहिनी आहात, त्याचा मान राखून मी तुमचं ऐकलं पाहिजे. पण इथे ना सगळ्यात जास्त कळतं ते माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना. मी माझ्या बाबांसोबत भांडत असलो तरी ते कायम माझ्यासाठी पूजनीय आणि वंदनीय आहेत. त्यामुळे तुम्ही मला जास्त सांगायच्या फंदात पडूच नका. तिला असं सडेतोड बोलून तो प्लेट धुवून बाहेर गेला आणि जाता जाता पुन्हा बेडरूमला लॉक करून गेला. आणि जानकी म्हणाली, रोहित अरे बेडरूम का लॉक करतोस? आता घरातल्या घरात चोर येणार आहेत का? आणि रोहित म्हणाला, आई ही सुद्धा सवय चांगलीच आहे आणि बाकी काही नाही चोरीला जात, तरी प्रायव्हसी मात्र चोरीला जातेच. आणि मी दुपारी जेवायला येणार नाही, जास्त क्लासेस घेणार आहे, असं म्हणून निघून गेला. सपना आता पुन्हा हिरमुसली आणि जानकी म्हणाली, सपना तू त्याचं मनावर घेऊ नकोस, तू त्याला जास्त ओळखत नसेल ना. अगं पण त्याचा स्वभावच तसा आहे, आम्ही कोणीही मनावर घेत नाही. खूप प्रेमळ आहे ग तो, चिडेल, भांडेल, रुसेल, रागवेल, पण नात्यांचा मान कायम ठेवतो. तो त्याच्या मर्यादा कधीच ओलांडत नाही. सपनाने आता त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, त्याचा हाच स्वभाव तर आवडतो मला आणि याचं जर असंच वागणं चालू राहिलं तर मी त्याला कसं मनवणार? इतक्यात राहुल परत येतील सुद्धा, मग मी काय करू? असा ती विचार करू लागली. हा खूप गोल्डन चान्स होता तिला रोहितजवळ जाण्याचा आणि त्याला मनवण्याचा. आणि आता इकडे रोहित BCom सेकंड इयरचे क्लासेस घेत होता. फायनल एक्झाम जवळ आली होती आणि तो समोर उभा राहून फळ्यावर लिहायचा आणि अख्ख्या वर्गावरून नजर फिरवायचा. आणि फक्त त्याच्या क्लासला मुलींची फुल गर्दी असायची, कारण टीचिंग करत असलेला रोहित खूप स्मार्ट दिसायचा. शिकवता शिकवता तो जेव्हा एका हाताने त्याची दुसऱ्या हाताची बाई मागे ओढायचा, ही त्याची सवय असायची. आणि ते बघून तर मुली अक्षरशः जीव ओवाळून टाकायच्या त्याच्या त्या सवयीवर, कारण किती स्मार्ट आणि हँडसम दिसायचा हे नाही सांगू शकत. आणि मधूनच खिडकीतून वारं आलं की त्याचे केस विरुद्ध दिशेला वळायचे आणि रोहित लगेच त्याचा उजव्या हाताने केस होते तसे करायचा. तो कधीच इन्शर्ट करत नसायचा. त्याचे शर्ट लाँग बाहीचे असायचेच, पण शर्ट शिवलेले
शॉर्ट शिवलेले असायचे आणि ती कोरलेली दाढी आणि मिशी आणि खूप म्हणजे खूप हँडसम दिसायचा. आणि त्याच्या डोळ्यातला राग जणू त्याच्या या हँडसम लुकवर चार चांद लावत होता. आणि आता त्याच्या टीचिंगकडे कुणाचं लक्ष होतं? सगळ्या मुली फक्त त्याच्याकडे बघायच्या आणि त्याला बघण्यासाठीच यायच्या आणि त्याची शाब्बासकी मिळवण्यासाठी त्याच्या विषयाचा जास्त अभ्यास करून जास्त मार्क पाडायचा. आणि आता रोहितनं सगळीकडे बघितलं, कोण लक्ष देत आहे, कोण लक्ष देत नाही, हे त्याच्या लक्षात लगेच यायचं. आणि एक मुलगी गालाला हात लावून टक लावून त्याच्याकडे बघत होती. त्याच्या लक्षात आलं की हिच्या मनात काय सुरू आहे. रोहितने आता खडूचा एक तुकडा मोडला आणि नेम धरून तिच्या डोक्यात टाकला. तशी मुलगी भानावर आली आणि गडबडली. इतर मुलांना खूप हसायला येत होतं, पण आता हसण्याची सुद्धा बंदी होती, कारण समोर हिटलर सर होते. आणि रोहित म्हणाला, लक्ष द्यायचं नसेल तर आऊट, बाहेर जाऊन स्वप्न बघ. आणि ती मुलगी सॉरी सर म्हणाली. खाली बघून फळ्यावरचं लिहून घेत होती आणि तिच्या शेजारच्या मुलीनं तिच्या वहीत बघितलं तर त्या वेडीनं वहीत लिहिलं होतं रोहित रोहित रोहित. आणि तिच्या शेजारणीनं ते बघून चकित झाली. पण इथे ती काही नाही बोलू शकली. जे काही असेल ते क्लास सुटल्यावर बोलायचं. मग रोहितचा क्लास सुटला आणि तो त्याची पुस्तकं घेऊन बाहेर गेला. आणि काही मुली, सर 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 आमचे काही डाऊट आहेत ते सोडवा ना, असं म्हणून त्याच्या मागे मागे गेल्या आणि खूपच चिकटून चिकटून उभा राहिल्या. रोहितनं आता पुन्हा मागे बघितलं आणि म्हणाला, समोर या आणि डिस्टन्स ठेवून उभा राहायचं, तेही हात बांधून. मग त्या सगळ्याजणी त्याच्यासमोर उभा राहिल्या आणि तो त्यांचं डाऊट क्लिअर करत होता आणि त्या त्याच्याकडे बघायच्या. आता डाऊट होते की नव्हते काय माहीत, पण त्याच्याशी बोलायला मिळावं म्हणून हा सगळा बहाणा होता. आणि रोहित आता त्या मुलीला म्हणाला, निकम तुझी वही आण, बघू तू मागाशी काही लिहून घेतलंस की नाही. तशी ती मुलगी आता घाबरली. तिनं गुपचूप ते पान फाडून घेतलं आणि मग वही त्याच्यासमोर पकडली. आणि तिनं काहीच लिहून घेतलं नाही म्हणून रोहित तिला खूप ओरडला. आणि उद्या मला सगळं कंप्लीट हवं असा तिला दम देऊन निघून गेला. तरीही ती मुलगी हसतच होती. आणि तिची मैत्रीण म्हणाली, मूर्ख आहेस का गं तू? आत्ता किती थोडक्यात वाचलीस माहीत आहे का? अगं तू चक्क वहीवर सरांचं नाव लिहिलंस. त्यांना कळलं असतं तर? आणि ती मुलगी बेफिकीरपणे म्हणाली, कळलं असतं तर कळलं असतं. आय लव्ह रोहित सर, असं तिची वही छातीला लावून पाठमोऱ्या रोहितकडे बघत म्हणाली. आणि आता ना आम्ही अशा ठिकाणी रोहित सरांचं नाव लिहिणार आहे जिथं कोणीच बघू शकत नाही. आणि तिची मैत्रीण चकित होऊन म्हणाली, म्हणजे आता काय करणार आहेस तू? आणि त्या मुलीनं तिच्या हार्टकडे इशारा केला आणि मैत्रिणीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, तू बावळट आहेस का? आता तू चक्क सरांचं नाव तुझ्या हार्टवर लिहिशील का? आणि ती मुलगी वेडेपणात म्हणाली, हो. आणि काय गं, सरांचं लग्न झालं असेल का? आणि मग तिची मैत्रीण म्हणाली, मला नाही माहीत. सर साधा आपल्याशी नीट बोलतही नाहीत आणि इतकं सगळं कशाला सांगतील? त्यांना नाही आवडत घरचं बोलायला. त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही. फक्त त्यांचं नाव माहीत आहे, रोहित मल्हारराव सूर्यवंशी. आणि आता कॉलेजमध्ये काही मोजके लोक सोडता कुणालाच माहीत नव्हतं की रोहितच्या बापाचं हे कॉलेज आहे आणि तो त्याच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो. कारण रोहितला आवडत नव्हतं बापाचं नाव मिरवायला. इतर प्रत्येक वेळी मल्हाररावांचा वाढदिवस, राहुलचा वाढदिवस असं काही असेल तर त्यांचे पोस्टर छापले जायचे. पण घरातल्या इतर कोणाचेही पोस्टर लावले जात नव्हते. आणि रोहितला तर ही जाहिरातबाजी आवडतच नव्हती. त्यामुळे त्याची ओळख जगापासून लपूनच होती. त्याला कोणताच मोठेपणा नको होता. आणि आता इकडे राहुलला दुपारी एका पतपेढीतून फोन गेला आणि समोरून एक व्यक्ती म्हणाली, भैयासाहेब, सोनगावच्या कॅशियरने अफरातफर केली आहे. आता बाहेर राहुलला भैयासाहेब म्हणून ओळखायचे. आणि राहुल मीटिंगमध्ये होता आणि तो म्हणाला, ठीक आहे, आल्यावर बघू, 2 दिवसांनी येतोय, त्याला बंगल्यावर घेऊन या. राहुलनं आता फोन ठेवला आणि समोरच्या आमदारांना, जे त्यांच्या भागातलेच होते, त्यांना येत्या निवडणुकीमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि तुम्ही मागाल तेवढं फंडिंग करू असंही म्हणाला. आणि त्याची कामं भराभर मंजूर करून घेतली. राहुल म्हणजे मल्हाररावानंतर त्या घराचा आणि एवढ्या मोठ्या उद्योग साम्राज्याचा कणा होता. राजकारणात मुरलेला होता. लहानपणापासून वडिलांसोबत होता. त्यामुळे राजकारणातली आणि उद्योगातली सगळी तंत्र त्याला माहीत होती.
आणि आता या कॉलेजमधल्या वेड्या मुली तर रोहितच्या शिव्या खाऊनसुद्धा स्वतःला नशीबवान समजायच्या. मग आता संध्याकाळ झाली. सगळ्यांनी पुन्हा डिनर करायला सुरुवात केली आणि सपना आता रोहितच्या शेजारच्याच खुर्चीत बसली आणि उगीचच त्याला टेबल खालून पायाने डिवचायची आणि सँडल काढून त्याच्या पायावरून पाय फिरवायची. आणि त्याला जसा स्पर्श झाला त्यानं तिच्याकडे रागात बघितलं आणि थोडीशी खुर्ची पलीकडे सरकवून बसला. पण तरीही सपनानं चाळे काही बंद केले नव्हते. रोहितला मिळवण्यासाठी पूर्ण वेडी झाल्यासारखी करत होती. वरती तर आई बाबा हे घ्या ते घ्या असं म्हणून आग्रह करत होती आणि खालून तिचे वेगळेच चाळे सुरू होते. आणि आता रोहितला सुद्धा राग आला. ती थांबतच नव्हती आणि त्यानं अचानक पाण्यानं भरलेल्या तिच्या समोरच्या ग्लासला प्लेट धडकवली आणि अख्खा पाण्याचा ग्लास सांडला आणि तिच्या साडीवर सुद्धा सांडला. आणि सपना अरे बापरे असं म्हणून उठली आणि जानकी म्हणाली, रोहित अरे काय हे असं करतात का? लक्ष कुठे आहे राजा तुझं? आणि रोहित म्हणाला सॉरी आई. आणि जानकी म्हणाली, सपना तू इकडे ये, दुसऱ्या खुर्चीत बस. सपना आता त्या खुर्चीतून उठून दुसऱ्या खुर्चीत बसली आणि रोहितकडे काहीशी चिडून बघत होती. नेहमीप्रमाणेच रोहित आता पटकन जेवला आणि तिच्या नजरेसमोर जास्त वेळ न थांबता बेडरूममध्ये गेला. मग आता सगळेच झोपायला गेले. दिवसभर राहुलचा एकही फोन आला नव्हता आणि सपनानं सुद्धा त्याला फोन केला नव्हता. राहुल गेल्यापासून बिझी होता. रात्रीचे 11 वाजले तरीही तो हॉटेलवर आला नव्हता. मंत्र्यांसोबतच्या मीटिंग सुरूच होत्या आणि सपनाला सुद्धा त्याची आठवण येत नव्हती. सपना बेडरूममधून तिचं सुळसुळीत गाऊन घालून सतत हेलपाटे घालत होती. तिला आता रोहितकडे जायचं होतं पण त्याचा दरवाजा बंद होता आणि तिनं हाक मारून तो दरवाजा उघडणारच नव्हता. मग तिने रोहितला फोन केला पण रोहित तिचा फोन बघून कट करायचा. सपनानं खूप कॉल केले. रोहितनं तितक्या वेळा तिचे कॉल कट केले आणि शेवटी फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि ती खूप खूप वैतागली. आज काहीही झालं तरी मी रोहितला मिळवून दाखवणारच असं तिनं ठरवलं होतं आणि काय करता येईल रोहितच्या रूममध्ये जाण्यासाठी असा विचार करायला लागली. आणि आता ती हळूच तिच्या रूममधून बाहेर आली. रोहितच्या रूमच्या पाठीमागच्या खिडकीजवळ गेली आणि काहीतरी उचलून तिनं फेकलं. रोहितने आता खिडकी उघडून बघितली पण त्याला काहीच नाही दिसलं आणि त्याच्या सवयीप्रमाणे तो आणखीन दरवाजा उघडून बाहेर गेला आणि त्यानं बघितलं तर काहीच नव्हतं आणि तो परत आला. लाईट ऑफ करून झोपला आणि अचानक कोणीतरी त्या अंधारात त्याला मिठीच मारली. रोहित फार दचकला आणि त्यानं पटकन उठून लाईट लावली आणि समोर बघितलं तर ती सपना होती. रोहित आता हादरला आणि तिला म्हणाला, तू तू इथे कशी आलीस? कधी आलीस? आणि सपना म्हणाली, रोहित मी इथे कधी आली, कशी आली यापेक्षा मी इथे तुझ्यासाठी आले हे महत्त्वाचं नाही का? रोहित आय लव्ह यू. आणि रोहित बेडच्या पलीकडच्या टोकाला होता. सपना अलीकडच्या टोकाला उभी होती. रोहित म्हणाला, काय फालतूपणा आहे? किती वाजले बघितलं का? अशा वेळी तू एका परपुरुषाच्या रूममध्ये कशी येऊ शकतेस? सपना म्हणाली, परपुरुष नाही रोहित, मी माझं मन तुला कधीच दिलं आहे. रोहित मी तुझ्यावर प्रेम करते. रोहित मला हे प्रेम नाही, ही हवस आहे, वेडेपण आहे. आणि सपना त्याच्या दिशेनं जात म्हणाली, तुला काय समजायचं ते समज, पण रोहित आज तू माझी फिजिकल नीड पूर्ण करायची म्हणजे करायची. असं म्हणून ती त्याच्या एकदम जवळ येऊन उभा राहिली आणि रोहितला काय करावं ते कळेना. तो तिला म्हणत होता, माझ्यापासून दूर हो, कोणी बघितले तर अनर्थ घडेल, तू इथे का आलीस? आणि ती म्हणाली, रोहित फक्त एकदा, फक्त आजची रात्र प्लीज, यानंतर राहुल जेव्हा घरी येईल तेव्हा मी त्याची झालेली असेल. तुला कळत कसं नाही, मी तुझा किती ध्यास घेतला आहे. रोहित मला तू वेडी आहेस. रोहित म्हणाला, तू वेडी आहेस. अगं माझा दादा तुझा नवरा आहे. फिजिकल नीड तू त्याच्याकडून पूर्ण कर, कारण तो सुद्धा तुझी वाट बघतोय. आणि मी हे काय बोलतोय तुझ्यासोबत? शी, मला किळस येते. सपना म्हणाली, राहुल माझा नवरा आहे आणि तो नवराच राहील. यानंतर मी त्याच्या सुखात कुठेच कमी पडणार नाही. पण तू मला एकदा हवा. रोहित अशा वेळी इतक्या रात्री एक मुलगी तुझ्याकडे प्रेमाची याचना करते आणि तू नाही म्हणतोस का?
आणि तो म्हणाला, तू कोणाचीच होऊ शकत नाही. तू स्वार्थी आहेस, लालची आहेस. सपना म्हणाली, मी लालची नाही. मी वेडी झाली आहे तुझ्या प्रेमात. फक्त एकदा मला टच कर रोहित. खूप प्रेमानं. प्लीज. माझं अंग पेटून उठले रोहित. प्लीज मला शांत कर. प्लीज असं म्हणून रोहितकडे येत होती आणि रोहित तिला हातच लावेना म्हणून चिडून तिनं तिथला फ्लॉवर पॉट उचलला आणि खालीच आपटला. आता त्याचा आवाज तिथूनच जाणाऱ्या जानकीला आला आणि ती दरवाजाच्या बाहेर येऊन म्हणाली, रोहित, अरे काय झालं? कसला आवाज आहे हा? तसा रोहित घाबरला आणि म्हणाला, आई काही नाही. अगं माझ्याकडून चुकून पडलं. तू झोप. आणि जानकी निघून गेली. आणि रोहित सपनाला म्हणाला, तुझ्यामुळे मी खोटं बोलतोय. सपना वेडीपिशासारखी त्याच्या अंगावर धावून जात म्हणाली, मग रोहित फक्त एकदा हे पण कर ना. राहुल घरी आला की तो तुला खुश दिसेल. रोहित म्हणाला, का का त्याच्या भावनांशी खेळतेस? त्याला वाटते की त्याची बायको आजारी आहे म्हणून त्याच्यापासून दूर राहते. पण तू किती दुष्ट आहेस. अगं किती नीच आहेस तू. त्याच्या भावनांशी खेळतेस. सपना म्हणाली, शिव्या दे किंवा जीव घे, पण मला तू हवा आहेस. असं म्हणून आता तिनं त्याच्या गाऊनची नाडी सोडायला सुरुवात केली. आणि रोहितने डोळे झाकून घेतले आणि तिला म्हणाला, प्लीज इथून जा. सपना म्हणाली, नाही जाणार. बघ माझ्याकडे. माझ्या प्रत्येक रोमारोमात तू आहेस. असं म्हणून सपनानं तिच्या गाऊनचा वरचा लेअर काढून टाकला. इतक्यात रोहितचा फोन वाजला. त्यानं बघितलं तर राहुल होता. इतक्या रात्री दादाचा फोन, असं म्हणून त्यानं फोन घेतला आणि राहुल म्हणाला, रोहित, अरे सपना फोन घेत नाही. तिची तब्येत ठीक आहे ना रे? इतक्या रात्री आईबाबांना फोन करायला नको म्हणून केला नाही, पण तू जागा असतोस म्हणून तुला केला. सपना झोपली असेल ना? ती फोनच घेत नाही. आणि रोहितने तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाला, माहीत नाही दादा, बहुतेक झोपली असेल आणि तू नको तिची इतकी काळजी करू. अरे तू तुझी काळजी कर. आणि राहुल म्हणाला, काळजी कशी नको करू? आता बायको आहे ना ती माझी, मग तिची काळजी मलाच वाटणार. अरे दिवसभर वेळ नाही मिळाला तिची चौकशी करायला. आता कुठे फ्री झालोय. रोहित म्हणाला, दादा तू कधी येणार आहेस? प्लीज लवकर ये ना. आणि राहुल हसून म्हणाला, रोहित, मिस करतोस का मला? बेटा, बायकोला मिस करायचे दिवस आहेत आता तुझे, पण तू लग्नच करत नाहीस. पण मी येतोय. काम झालं की 2 दिवसांनी. गुड नाईट असं म्हणून फोन ठेवला. आणि रोहित सपनाला म्हणाला, बघितलं, माझा दादा तुझ्या काळजीत, तुझ्या आठवणीत तिकडे झुरतोय आणि तू इथे त्याच्या सख्ख्या भावासोबत. शी, तुला लाज वाटली पाहिजे. तू तुझ्या नात्यांच्या सीमा ओलांडत आहेस. सपना तरीही पेटून उठली होती आणि आता तिथेच एक पूर्ण कपडे काढण्यासाठी ती तयार झाली. आणि ती कपडे काढायला जाणार इतक्यात रोहितनं तिच्या खाडकन कानाखाली दिली आणि मला आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, नाहीतर मी कशाची सुद्धा पर्वा करणार नाही. मी विसरून जाईन की तू माझी बहिणी आहेस. मग काय होईल ते होईल. गेट आउट. सपनाचा आता अपमान झाला. तिचा सगळा मूड गेला आणि ती निघून गेली पाय आपटत. आणि जाता जाता म्हणाली, ठीक आहे, मग तुझ्या भावाचा संसार सुखाचा होणार नाही, लक्षात ठेव. त्याला संसार सुख मिळणार नाही. जितकं तुम्हाला तडफडवलं ना, तितकं तुझा भाऊसुद्धा तडफडेल संसार सुखासाठी. आणि त्याच्या सुखाची राख रांगोळी झाली असं समज. आणि जो काही परिणाम होईल त्याला कारणीभूत तू असशील. आणि आता हे ऐकलं आणि रोहितला तिचं काय करावं ते कळेना. आणि तो डोकं पकडून बेडवर बसला. आणि पुढचे 2 दिवस सपना रूमच्या बाहेर आलीच नाही. तब्येत ठीक नाही असं नाटक करून आतच बसत होती. मग आता राहुल आला 2 दिवसांनी. खूप खुश होता. त्याला वेळ नसायचा, तरी वेळात वेळ काढून त्याच्यासाठी थोडी शॉपिंग करून आला होता. मग तो रात्री आला तेव्हा सपना झोपली होती. तो तसाच सोफ्यावर झोपला आणि सकाळी खूप उशिरापर्यंत झोपलेलाच होता. सपना आता उठली, त्याला बघितलं आणि तशीच निराश होऊन अंघोळीला गेली. आणि तिला रोहितनं दिलेली कानाखाली सतत आठवायची. तिनं केस धुतले आणि लॅव्हेंडर कलरची साडी घालून आली. आणि आरशासमोर मोकळे केस झटकत होती आणि त्याचं पाणी राहुलच्या तोंडावर गेलं. तो जागा झाला आणि पाठीमागून त्यानं कमळीय बांधा असलेल्या सपनाला बघितलं आणि आत्ता त्याला ती खूप आवडली. तो उठला आणि आरशासमोरच त्यानं पाठीमागून सपनाला घट्ट मिठी मारली. तसे पुढे सपनानं डोळे मिटून घेतले आणि आता काय करावं तिला कळेना. राहुलनं तिच्या मानेवर किस केला
आणि तिच्या पदराच्या आतून पोटावर हात ठेवला. तशी सपना शहारली आणि तो म्हणाला, सपना, आय लव्ह यू. मी तुला खूप मिस केलं. तू मला मिस केलंस का? त्याचा स्पर्श सपनाला नको वाटत होता आणि आता रोहितला धडा शिकवण्यासाठी ती राहुलला संसार सुख देणारच नव्हती. तिची अट अजूनही तीच होती. आणि राहुल म्हणाला, सपना, आता कशी आहे तब्येत? तुला अशी फ्रेश मूडमध्ये बघून असं वाटतं की तू ठीक आहेस. आणि ती म्हणाली, ठीक तर आहे राहुल, पण म्हणावं असं बरं वाटत नाही. आणि आता ती हसून पाठीमागे वळली आणि त्याच्या गळ्यामध्ये हात टाकले. राहुलला फार आनंद होता सपनाचं इतकं छान वागणं बघून. आणि राहुल तिच्या ओठांचा किस घेणार इतक्यात सपनाने त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, राहुल, कशी झाली तुमची मुंबईची ट्रिप? आणि सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी कॉल नाही केला. मलाही तुमची खूप आठवण आली. राहुल म्हणाला, छान झाली आणि मी तुझ्यासाठी खरेदीसुद्धा केली. आणि आता ती त्याच्यापासून दूर होण्याचा बहाणा करत म्हणाली, मग दाखवा ना मला खरेदी. आणि मग तोही तिला सगळं दाखवत बसला उत्साहात. तीही त्याच्यासमोर ते सगळं बघून तिला आनंद झाला असं नाटक करत बसली. आणि राहुल म्हणाला, मी लगेच आलो, फ्रेश होऊन, तू थांब. आणि तो फ्रेश व्हायला गेला. सपनानं ते सगळं उचलून आपटलं आणि बाहेर निघून गेली त्याच्यापासून सुटका करत. आणि किचनमध्ये जाऊन रागारागात कांदा कट करायला लागली आणि त्यातच तिच्या हाताला कापलं आणि तिनं ते बोट तसंच मुठीमध्ये झाकून घेतलं आणि तिचा त्या दोघा भावांप्रती राग व्यक्त करत राहिली. जो हवा तो जवळ येत नव्हता आणि जो नको आहे तो सारखा मिठी मारायला येतो असं म्हणत होती. मग आता सगळ्यांनी नाश्ता केला आणि इतक्यात बाहेर काही माणसं आली. त्यातला एक जण म्हणाला, भैयासाहेब, तो पतपडीतला कॅशियर आला आहे. आणि रोहित म्हणाला, कशाला? हे घरी का आलेत? राहुल हात पुसत उठत म्हणाला, रोहित, त्यानं विश्वासघात केला, फसवणूक केली आपली. आणि मी सगळं सहन करू शकतो, पण विश्वासघात कधीच सहन करू शकत नाही. असं म्हणून चिडलेल्या राहुलनं बाहेर जाऊन त्या कॅशियरच्या सणासण कानाखाली लावून दिल्या. आणि त्याचं ते रुद्र रूप बघून सपना घाबरली, कारण ती सुद्धा राहुलचा विश्वासघात करत होती.